नाही, खरं तर त्यांना हा मुद्दा मी मांडलेला 23 तारखेला, म्हणजे सॉरी 22 मला वाटतं 21 तारखेला जी धमकी लॉरेन्स बिश्नोई गँगनी, त्यांचा शुभम नावाचा व्यक्ती आहे, त्यांनी ती धमकी दिली, 10 कोटी रुपये दे नाहीतर तुला जिवंत ठार मारू, असं त्याची धमकी होती. आणि बराच वेळ त्यांनी त्याला धमकावत राहिले. यांनी सांगितलं की मला तुम्ही काय संस्था आहे, तुमची काही चूक झाली असेल, मी तो माणूस नाही, माझा काही नंबर 2चा कुठला व्यवसाय नाही आणि मला काही एवढे पैसे नाहीत, तरी तुम्ही का मला असं छळताय वगैरे. ते पण तो शुभम लोणकर नावाचा तो त्यांच्या अकोटचा व्यक्ती आहे, तो मूळचा जन्मलेला. यांच्या मतदारसंघापासून 60 किलोमीटर अंतरावर, 50-60 किलोमीटर अंतरावर त्याचं गाव आहे. आणि त्याच्या भाषा ते सगळं मग पोलीस अधीक्षकाकडे तक्रार झाली आणि त्यांनी त्यांचा आवाज वगैरे सगळं चेक केलेला आहे. त्यामध्ये तो सगळं मॅच झालेला वाईस वगैरे. आता राहिला विषय की जर महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था कुठे आहे आता, बाबा सिद्दीकींचा झालेला खून त्याच गँगकडून, सलमान खानवर झालेला गोळीबार, आणि यानंतर यामध्ये आमच्या अजित पठाण नावाच्या आमच्या आमदारांना आलेली ही धमकी, म्हणजे अल्पसंख्याक व्यक्तींना ही जी काही धमकी येते आहे आणि त्याचा मोरका कुठल्या तरी जेलमध्ये आहे. आणि आत्ता शुभम लोणकरनी ज्यावेळेस गोळीबारामध्ये त्याचं नाव आल्यानंतर तो कॅलिफोर्नियातून फोन केला, हे आता प्रूव्ह झालेलं आहे, म्हणजे सगळे एव्हिडन्स मिळाले आहेत आणि ते प्रूफ मिळाले आहेत. त्यामुळे मला तरी वाटतं की महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या घटना बघता या कायदा सुव्यवस्थेचे धिंडवळे आता निघालेले आहेत, काही राहिलेलं नाही. आणि म्हणून एक गँगस्टार एवढं डोकं वर काढून ज्या पद्धतीचे जर आपण ते संपूर्ण संवाद आलेला फोनचा ऐकला तर फार गंभीर विषय आहे. पण आम्ही त्यांना सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये झेड सुरक्षा आमच्या त्या आमदाराला दिली गेली पाहिजेत. आत्ता 5 गार्ड त्यांनी दिलेत, पण कॅटेगरीची सुरक्षा असल्याशिवाय, कारण त्यांनी म्हटलं की किती दिवस वाचणार पोलिसांच्या किती दिवस प्रोटेक्शनमध्ये तू असणार, तुला 1 महिन्याने ठार करू, 2 महिन्यांनी करू, 6 महिन्यांनी भेटणार तरी तुला सोडणार नाही, अशा प्रकारची गंभीर धमकी त्यांनी दिलेली आहे. पण मला अध्यक्षांनी त्याला बोलू द्यायला पाहिजे होतं. शेवट आपण किती मोठा अध्यक्षांचा म्हणतो, पण अशा वेळेस एखाद्या लोकप्रतिनिधीला सभागृहात सुरू असताना त्या सदस्याला धमकी आली असेल तर त्याला त्याचं म्हणणं मांडून देणं हे संयुक्तिक राहिलं असतं. पण सभागृहामध्ये ते झालं नाही, हे दुर्दैवानं म्हणावं लागेल. नाही, सुरक्षेचं तर काही विषय राहिलेला नाही. महाराष्ट्रामध्ये आता गुंडांनाच पोचण्याचं काम सत्ताधाऱ्याकडून सुरू आहे आणि ते खुलेआम सुरू आहे. त्यामध्ये हनुमंत पवारावर झालेली घटनासुद्धा एक त्याचं ताजं उदाहरण आहे. काल म्हणजे डिबेटमध्ये तुम्ही तुमची बाजू मांडत असताना तुम्हाला त्याचा दुःख होऊन तुम्ही बाहेर आल्यानंतर त्या परिसरामध्येच तुम्ही त्यांना मारताय. त्यांच्या नाकाला फ्रॅक्चर आहे, त्यांच्या खांद्याला फ्रॅक्चर आहे आणि इतक्याप्रमाणे अमानुषपणे मारहाण करून, म्हणजे हिंमत बघा की आमच्या विरुद्ध तुम्ही काही बोलायचंच नाही आणि बोललात तर तुम्हाला आम्ही ठोकल्याशिवाय राहणार नाही. ही गुंडगिरीची भाषा सत्ताधाऱ्यामध्ये आता बळावत चालली आहे. म्हणजे सत्ताधारी प्लस गुंड = सत्ता, अशी एक नवीन समीकरण महाराष्ट्रामध्ये जे काही निर्माण होते आहे हे फार धोकादायक आहे. आणि सामान्य माणसाला बोलण्याच्या अधिकारापासून, म्हणजे लोकशाहीमध्ये जे फ्रीडम आहे, जे त्यांना अधिकार आहे, स्वातंत्र्य आहे, तेच हिरावण्याचं काम आत्ता सुरू झाल्याचं या परिस्थितीमध्ये दिसतंय. नाही, नक्की याबद्दल आता चौकशी आम्ही किती म्हटलं तरी ते करणार नाहीत. कारण गँगस्टार जर जेलमधून हे सगळं कट रचत असतील आणि त्या प्लॅनिंग होत असेल, खून होत असतील, गोळीबार होत असेल, तर हे कोणाच्या इशाऱ्यावर, विरोधकांच्या इशाऱ्यावर होऊच शकत नाही. हे सत्ताधाऱ्यांच्याच इशाऱ्यावर होतं. नाही, त्यातील 4 लोकांना गुन्हे दाखल झालेत. FIRची कॉपी माझ्याकडे आली, आम्ही पण फोन केला आणि 4 लोकांना अटक झालेली आहे. 2 लोकांना अटक पुन्हा होणे बाकी आहे. चंद्रपूरमधले नगरसेवक आज उद्धव ठाकरेंना भेटायला गेले. त्यांनी प्रतिभा धानोरकर यांची तक्रार केली. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही काँग्रेससोबत गेलो असतो, मात्र
प्रतिभा धानोरकरांनी जेव्हा युती करायची होती त्यावेळी त्यांनी अपमानास्पद वागणूक दिली. त्याशिवाय जे प्रस्ताव आम्ही 6 वर्षाचा महापौर पदाचा दिला होता तो सुद्धा झिडकावून लावला, म्हणून आम्हाला भाजपसोबत जाण्याचा निर्णय घ्यावा लागला. नाही, हे सगळ्या गोष्टी खऱ्याही असल्या तरी भाजपबरोबर जाणं संयुक्तिक नव्हतं. ठीक आहे, त्यांनी हे मला त्यांच्या वस्तुस्थिती मला माहीत आहे की मी सुद्धा त्यांच्याबरोबर आघाडीसाठी आग्रही होतो, पण खासदारांनी त्याला थोडासा विरोध केलेला होता आणि नंतरही मग त्यांचा आग्रह होता की महापौर माझंच झाला पाहिजे आणि त्यातून त्यांना तिकडे जावं लागलं असं त्यांचं म्हणणं आहे. यामध्ये त्या चर्चेमध्ये तर मी नव्हतो उद्धवजींबरोबर भेटल्यानंतर, पण जिल्ह्यामध्ये एकूणच आम्ही आमचा महापौर का घालवला तर आमच्याकडे खरं म्हणजे संख्याबळ झालं असते, हे सगळी मंडळी आली असती, पण आम्ही अलायन्स करू शकलो नाही. वंचितबरोबरसुद्धा प्रस्ताव होता, त्यांनी काही 5-7 जागा मागितल्या आणि 8-10 जागा मागितल्या. ती जर आम्ही 64 जागेमध्ये 50 आम्ही लढवून 14 जागेवर तडजोड केली असती मित्रपक्षाशी, तर त्यामध्ये किमान 50 जागा हा महाविकास आघाडीच्या तिकडे निवडून आल्या असत्या. पण दुर्दैवानं याला स्थानिक खासदारांची म्हणणं होतं की यांच्याबरोबर अलायन्स करून आघाडी करून काही उपयोग नाही आणि फायदा होणार नाही. तडजोड केली असती तर कदाचित महापौर काँग्रेसचा असता. हे 100% तडजोड झाली असती तर 100% खासदार आपला असता. आपण बोलताना थोडासा किंवा वागताना किंवा चर्चा करताना हा पुढचा विचार करून गरज आहे असं माझं मत आहे. राज्य पक्षनेते अजूनपर्यंत निवड करत नाहीये, काय कारण आणि हा विषय होता राज्यसभेच्या संदर्भात काय भूमिका आहे? शरद पवारांचे नाव पुढे आलं तर काय भूमिका? नाही, नाव कोणाचे उद्यात आम्हाला पवारसाहेबांचं आलं काय आलं काय तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे आणि आम्हाला असं वाटतं की महाविकास आघाडीमध्ये राज्यसभेसाठी काँग्रेसला संधी मिळावी असं आमच्या सगळ्या आमदारांचं मत आहे. त्यांच्याबरोबर आमची चर्चा झाली. आज मी चर्चा केली. आमच्या सगळे आमदार किंवा आमचे नेते आहेत, सिनियर आमदार आहेत, वरिष्ठ नेते आहेत, त्यांच्याबरोबर चर्चा झाली. त्यामधून उद्धवसाहेबांनी राज्य विधान परिषद घ्यावी आणि राज्यसभा काँग्रेसला मिळावी. उद्या नॅशनल पॉलिटिक्समध्ये काँग्रेसला राज्यसभेमध्ये संख्याबळ आवश्यक आहे अशी एकूण आमच्या लोकांची भावना आहे. या संदर्भात अंतिम निर्णय हा हायकमांडचा असणार आहे. जरी आमची भावना असली तरी तो निर्णय हायकमांड घेतील, जो काही निर्णय घ्यायचा आहे, आणि तो निर्णय त्यांनी घेतल्यानंतर त्यावर अंमलबजावणी होईल. विरोधी पक्षनेते अजूनपर्यंत निवड करत नाहीये. अजूनपर्यंत विरोधी पक्षनेत्यांची निवड होत नाही. गेली 3 म्हणजे हे जे अधिवेशन नाही, ते घाबरत आहेत आणि हे सरकार कुठलं लोकशाहीवर चालणारं सरकार नाही, संविधान मानणारी सरकार नाही. हे खरं म्हणजे स्वतःला राष्ट्रप्रेमी म्हणतात, पण हे संविधान विरोधी राष्ट्रद्रोहीच आहेत. ज्यांना लोकशाहीमध्ये असलेल्या परंपरा किंवा तरतुदी त्याचं जर पालन करता येत नसेल आणि विरोधक म्हणून विरोधकांना घाबरण्याची जी काही यांची डरपोक वृत्ती आहे विरोधी पक्षनेता नेमण्याची, ते आता महाराष्ट्र बघतो आहे. एवढं प्रचंड पाशवी बहुमत आहे, तुम्हाला कशाला घाबरायची गरज आहे. परंतु त्यांना माहीत आहे की सौ पे अकेला भारी है, त्यामुळं हे विरोधी पक्ष नेता नेमू नये अशी त्यांची भावना आहे आणि भूमिका आहे. आणि हे खरं म्हणजे मला वाटतं की राजकारणातील बेशरमपणाचं लक्षण आहे असं मी म्हणतो. बस. राज्यामध्ये अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या किसके तरफ नहीं, संख्या बल तो किसी के पास नहीं है. अलायंस में ही सबका एकमेक को साथ मिलेगा तभी होगा. संख्या बल ना उनके पास है ना हमारे पास है. हम सब मिलकर रहेंगे तो हमारा कैंडिडेट चुन के आएगा. सर, आज विधानसभेमध्ये अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचा हा गंभीर प्रश्न जो आहे तो उपस्थित केला होता. मात्र जी आकडेवारी समोर आणलेली आहे त्यावरून एकच चिंता जी आहे ती व्यक्त होत आहे. आता नाही तर हा गंभीरच आहे. आता उद्या राज्यपालाच्या भाषणावर आम्ही अनेक या अल्पवयीन मुलींचा बेपत्ता होणं, अल्पवयीन मुलींचं शोषण होणं, म्हणजे रक्षकच भक्षक झाल्याचे महाराष्ट्रात घटना घडत आहेत. शिक्षकांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये अल्पवयीन मुलींचं शोषण होताना आपण पाहिलं आहे. पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा बलात्कार होताना आपण सगळ्यांनी बलात्कार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत, ते सगळ्यांनी बघितल्या आहेत. यावरून मी सांगतो की महाराष्ट्र आता हा बाजार बुणग्यासारखा झालेला आहे. बाजार बुणगेचा महाराष्ट्र झालेला आहे. म्हणजे काही करा, कुठे जा, कसे खा, कुठे पळा, कुठेही झोपा, काही वाटेल ते करा, अशा प्रकारची महाराष्ट्राची अवस्था करून ठेवली. सगळ्या दृष्टीनं महाराष्ट्र आता मागे का जातो आहे तर
सत्ताधारी केवळ आणि केवळ कमिशनखोरीमध्ये अडकले आहेत. बाकी सगळ्या गोष्टी त्यांना गौण आहेत. सर Thank you. नवी मुंबईमध्ये खरं तर खुल्या डान्स बार हे सुरू आहेत. नियम धाब्यावरती बसून अशा पद्धतीचे हे डान्स बार चालू आहेत. लोकशाही मराठीने ही संपूर्णतः चित्रीकरण व्हिडिओज जे आहेत ते दाखवले होते. विधानसभेमध्ये देखील याची दखल घेतली गेली आहे आज. मी आपल्याला सांगतो आहे, अजूनही आता बदल्यामध्ये पारदर्शकता किती आहे यावर आपण इथे बोलण्यापेक्षा सभागृहामध्ये आम्ही बोलू. पोलीस विभागामधला चाललेला भ्रष्टाचार जो आहे तो प्रचंड मोठा चाललेला आहे आणि त्यामुळं त्यांना धाक राहिलेला नाही. गृह विभागाचा धाक पोलिसांना राहिला नाही. त्यामुळं त्यांचे हप्ते बांधलेले आहेत. एक जर डान्स बार चालत असेल तर तो 10 लाख रुपये महिन्याला घेतो, त्याचे रेट ठरलेले आहेत. ऑर्केस्ट्रा कम डान्स बार असेल तर त्याचे रेट ठरलेले आहेत. दारू आपले गुत्त्यांचे रेट ठरलेले आहेत. बिअर बारचे उशिरापर्यंत चालवायचे रेट ठरलेले आहेत. हे रेट फिक्स केलेत, आत्ता हल्ली वाढवले आहेत. ज्यावेळेस यावर बंदी आली, नवी कायदे आले, त्याच्यामध्ये दुरुस्ती आली, पण हे संपूर्ण काही चाललं आहे नवी मुंबईमध्ये हे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाशिवाय होऊ शकत नाही. यांना माहीत नाही अशातला भाग नाही आहे. पण हे सगळे मिळून जर हप्ता खाणंच यांचा धंदा असेल तर हे राजरोसपणे सुरू राहील. उद्या यातून होणारे गैरप्रकार तर आहेत, उद्या होणारा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, उद्या होणारे खून आहेत, मारामाऱ्या आहेत. यामधून काय साध्य होणार महाराष्ट्राला, हा गंभीर विषय पुढे येतो आहे. त्याच नवी मुंबईमध्ये एपीएमसी मार्केटचं जे पोलीस स्टेशन आहे तिथेच बाहेर 2 तरुण ड्रग्सचं सेवन करतानाचं देखील आढळून आलेलं आहे. निश्चितच पण ह्या सगळ्या नवी मुंबईमध्ये हे प्रकार आता समोर येते. नवी मुंबईमध्ये चाललंय तरी बघा, आता पोलिसांनी जप्त केलेला ड्रग्ज जर 25 कोटीचा बाहेर पोलिसच विकत असतील तर यापेक्षा महाराष्ट्रात अजून काय कुठली किती गांभीर्य आहे. 1600 कोटीचे ड्रग्स पकडले हे तर कागदावरचे आहेत. महाराष्ट्रामध्ये दर महिन्याला 15,000 ते 20,000 कोटीचे ड्रग्स येत आहेत. येणारा मुंद्रा मार्गावरूनच ते गुजरात मार्गातूनच हे सगळे ड्रग्स येत आहेत आणि सगळी तरुणाई या ड्रग्सच्या विळख्यात आत्ता पूर्णतः सापडलेली आहे. आणि पूर्ण तरुण एकतर मोबाईलमधल्या असलेल्या सोशल मीडियावर तो बिझी आहे, त्याला जो डेटा मिळतो आहे, आणि दुसरी ड्रग्समध्ये व्यस्त आहे. त्यामुळे त्याला त्याच याच्यामध्ये अडकून ठेवण्याचं हे सरकारचं धोरण आहे. एकतर तुला आम्ही ड्रग्स देऊ, नाहीतर फ्रीमध्ये तुला मोबाईल आपलं हे देऊ, त्याला डेटा देऊ. म्हणजे तू त्यात खेळत राहा, ड्रग्स घेत राहा, तू आमच्याकडे काही मागू नकोस. यासाठी त्यांना मला वाटतं की प्लॅनिंग एक या सगळ्यामध्ये सत्ताधाऱ्यांची आहे आणि यांनी मजा मारत राहावं आणि त्यांनी त्या सगळ्या विळख्यात जाऊन आपलं आयुष्य संपवावं असंच एकूण दिसते. चल, थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.